मिरज बस डेपोत नवीन राजमाता बसेस दाखल. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न. मिरज शहर व परिसरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिरज बस डेपोत दाखल झालेल्या नवीन राजमाता बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मिरज बस डेपोत नव्याने राजमाता बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या बसमुळे मिरज शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की मिरज हे शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो प्रवासी मिरज बस डेपोच्या माध्यमातून प्रवास करीत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करणे आवश्यक आहे. नव्याने दाखल झालेल्या राजमाता बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून एसटी महामंडळाच्या सेवाबाबतचा प्रवाशांचा विश्वास आणखी दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन राजमाता बसेस या प्रशस्त आसन व्यवस्था, आरामदायी प्रवास आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधांनी सुसज्ज आहेत. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना या बस सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच प्रवाशांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असून ग्रामीण भागाला शहराशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एसटी महामंडळाच्या माध्यमातून केले जाते. अशा परिस्थितीत नवीन बसेसची भर पडल्याने प्रवाशांच्या सेवेत अधिक सुधारणा होणार असून वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. मिरज बस डेपोच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात या आवश्यक त्या सर्व बाबीसाठी प्रयत्न सुरू राहतील असे यावेळी सांगण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, मिरज आगाराचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर 2-3 वर्षाच्या अगोदर आम्ही डेपोचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे टाकला होता, परिवहन मंडळाकडे टाकला होता. त्यावेळी आम्हाला शहर आणि ग्रामीण डेपोसाठी आमचे पैसे उपलब्ध झाले. ग्रामीणसाठी 13.5 कोटी आणि शहरासाठी 3.5 कोटी आणि आता एक्स्ट्रा 6 कोटी जे कॉम्प्युटरीकरण करणं, बाकी गोष्टी करणं यासाठी 6 कोटी 6 कोटी उपलब्ध झाले. आज आम्ही आगारात नवीन वाचतो त्याच्या आम्ही तिथं उभं काम चालू आहे. ते काम इकडचं ग्रामीणचं एक साईड हे 8 दिवसात संपेल. त्यानंतर पण आम्ही ग्रामीणची त्या साईडच्या बसेस आम्ही इकडे लावू आणि त्या साईडचा पोर्शन जो दुसरा पोर्शन आहे साईडचा तो पोर्शन आम्ही पूर्ण करू. तो 1 महिना लागेल. तसाच शहरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. एकच प्लॅटफॉर्म करतो आपण आणि शहरासाठी पण त्याचं काम जोरात चालू आहे. ह्याचं मिळून 1 महिन्याच्यात काम संपवायचं असं कॉन्ट्रॅक्टला अधिकाऱ्यांना मी सांगितलं. पहिल्यांदा ह्या प्लॅटफॉर्म जो होता त्यावेळेला पहिल्या 10 बस लागायच्या, आज 20 बस लागायच्या आम्ही इथं सोय केलेली आहे. स्नॅक्ससाठी हॉटेल, आतमध्ये टॉयलेट बाथरूमची सोय, ऑफिसरची सोय, बाकी सगळी सोय, वरती ऑफिस, सगळं एस टी महामंडळाचं ऑफिस असं सुसज्ज असं अत्याधुनिक पद्धतीनं आपण हे तयार केलेलं आहे. एस टी डेपो आज इथं मिरजमध्ये तयार होतो आहे. जवळ 1-1.5 महिन्यामध्ये हा पूर्ण केला जाईल. त्यावेळेला निश्चितच मी सरनाईक साहेबांना, देवेंद्र भाऊंना, एकनाथ शिंदे साहेबांना आमंत्रित करेल आणि त्यावेळेला मोठा उत्साहानं आपण याचं उद्घाटन घ्यायचं एवढं आपण कॉन्ट्रॅक्टरांनी, अधिकाऱ्यांनी ताबडतोब काम संपवायचा प्रयत्न करावा. मध्यंतरी उद्घाटन घ्यायचं ठरलं होतं. पाऊस जोरात चालू झाला, रस्त्याचा हाल व्हायला लागला. पावसात उभं राहायचं, कुठं उभं राहायचं, तोपर्यंत हे शेड तर चालू करून द्यावं ह्या उद्देशानं आम्ही चालू केलं होतं. पण पाऊस उघडलेला आहे त्यामुळं काम पहिलं संपून 8 दिवसामध्ये ही शेड, एकच शेड लोकांसाठी आपण घेऊ आणि खूप टिकीच्या शेडचं आपण काम चालू करू. ह्या दृष्टिकोनातून असा प्लॅन डिझाईन आता केलेला आहे. त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर काम करेल. धन्यवाद.